एकीकडे लग्नासाठी मुली मिळत नाहीये आणि दुसरीकडे एक असं गाव आहे जिथे 600 मुली अनमॅरिड आहेत. त्यांना नवरा सोडा बॉयफ्रेंड सुद्धा मिळत नाहीये. कुणी मुलगी देते का मुलगी अशी काही ठिकाणी परिस्थिती असताना त्यांच्याकडे कुणी मुलगा देते का मुलगा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणतं आहे ते गाव चला जाणून घेऊया. नमस्कार, मी आरती आवटी. आपण लग्नाविषयीची इंटरेस्टिंग स्टोरी पाहत आहोत. तुम्हाला आठवतंय का 2 वर्षांपूर्वी सोलापूरमध्ये लग्न होईना म्हणून लग्नाळूंचा मोर्चा निघालेला. पण एक असं गाव आहे जिथे 600 मुली अविवाहित आहेत ज्यांना मुलं मिळत नाहीये. आपल्याकडे लग्नासाठी मुलगी मिळावी म्हणून अनेक जण नवस करतात, उपवास करतात, पण त्या गावात लग्नाच्या बाबतीत गोष्टी काही 360 डिग्री उलट्या असल्याचंच पाहायला मिळतंय. तिथे शेकडो मुली आहेत पण त्यांना लग्न करण्यासाठी पुरुष मिळत नाहीयेत. तर गावाचं नाव आहे नोवा दो कॉर्डिरो. हे ब्राझील मधलं एक गाव आहे जिथे 600 मुली अविवाहित आहेत. एकीचही अजून लग्न झालेलं नाहीये. बरं, त्या मुलींचं लग्नाचं वय आहे 20 ते 35 वर्षांच्या. या मुलींना लग्नासाठी मुलगा का मिळत नाहीये यामागे 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे गावातले पुरुष एकतर विवाहित आहेत किंवा अविवाहित महिलांचे नातेवाईक आहेत, त्यामुळे ते त्यांच्याशी लग्न करू शकत नाही. आणि दुसरं सॉलिड कारण म्हणजे या गावातल्या मुलींना लग्न झाल्यानंतर याच गावात राहण्याची इच्छा आहे. सहसा आपल्याकडे काय होतं, लग्नानंतर मुलगी संसार करण्यासाठी मुलाकडे जाते, पण या गावातल्या मुलींची इच्छा आहे की त्यांनी मुलगा लग्न झाल्यानंतर त्याच गावात राहावं, त्यांच्या घरातले त्यांच्या गावातले सगळे नियम आणि कायदे पाळावेत. या गावात 1995 पासून एक नियम आहे. इकडे असलेल्या महिला पुरुषांनी बनवलेले नियम पाळत नाहीत, म्हणजेच लेडी बॉस म्हणून जगतात. त्यामुळे या मुली लवकर लग्न करत नाहीत. मग ना त्यांना बॉयफ्रेंड भेटतो ना लग्नासाठी मुलं. कशी वाटली ही स्टोरी आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या लग्नाळू मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच भन्नाट व्हिडिओजसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा.